नांदेडच्या हदगावच्या बनत चिंचोलीत लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। भूसंपादन न करता बांधलेली शाळा न्यायालयानं मूळ मालकाच्या स्वाधीन केली आहे। यानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते। ग्रामपंचायतच्या अधिकारातील शासकीय जागाबाबत ठराव घेण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी ती जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं शिक्षण विस्तार अधिकारी गुणवंत काळे यांनी सांगितलं। मी उभा आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या बनचिंचोली या गावामध्ये। या गावामध्ये आपण हे पाहतो ही आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे। ही शाळा आज आपल्याला बकास दिसते। अगदी या ठिकाणी खंडर असल्याचा भास आपल्याला होतोय। या ठिकाणी काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांची गलबल असायची। या प्रांगणामध्ये विद्यार्थी खेळायचे, बागडायचे, याच ठिकाणी डबा खायचे, याच वर्ग खोल्यांमध्ये ज्ञानार्जनाचे धडे गिरवायचे। मात्र आज न्यायालयाच्या निकालामुळे ही शाळा बकास झालेली आहे, भग्न अवस्थेत आपल्याला दिसते आणि विद्यार्थी उघड्यावर आलेले आहेत। ती जागा शाळा माझ्या शेती 6 गुंठ्यात असले मला समजली। त्याच्यानंतर कोर्टामध्ये मी अपील केले। कोर्टाने माझी जागा आहे सिद्ध करून बांधकाम अधिकृत असल्याचे जाहीर केले। योग्य तो मुआवजा दिला आणि भाडे दिले तर परत मी शाळा त्यांच्या ताब्यात द्यायला तयार आहे। माझं वाद शासनाशी आहे, जनतेशी किंवा विद्यार्थ्याशी नाही। माझ्यावर अन्याय झाल्याने माझ्याकडे फक्त 2.5 एकर शेती आहे, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह आहे। त्यामुळं मला हे करणं भाग होतं आणि मी केलं। नाही, एकतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ही जबाबदारी जर ती शासकीय शाळा असेल तर शासनाची आहे। परंतु ती किती सालामध्ये शाळा बांधली हे देखील महत्त्वाचं आहे। त्याचं साल माझ्याकडे नाही आहे। 1960 म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली? 40 आणि 66 वर्ष झाली। त्यामुळे 66 वर्षापूर्वीचं हा विषय आहे। त्याच्यामुळे त्याचा मला अभ्यास करावा लागेल। परंतु शासकीय शाळा जर ती असेल तर त्या शासकीय शाळेतल्या मुलांवर कुठचाही शैक्षणिक अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ। सरकार त्या केसबद्दल अभ्यास करेल। न्यायालयाचा कुठल्याही पद्धतीचा अवमान न करता त्या विद्यार्थ्यांना कसं न्याय देता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही आमची सरकार म्हणून भूमिका पुढे मांडू। नांदेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तब्बल 128 विद्यार्थी आहेत त्यांची शाळा आता रस्त्यावर आलेली आहे। कारण एका शेतकऱ्याने या जमिनीवरती दावा दाखल केलेला होता आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी नांदेडचे पालकमंत्री आहेत, मंत्री अतुल सावे। ही बातमी कळाल्याबरोबर मी कलेक्टर कर्डिलेजींशी बोललो आणि त्यांना मी सांगितलं की ते जमीन मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करून, कारण काय कधी काळी त्याला त्या जमिनीचा गिफ्ट जे असतो ती म्हणजे सगळ्याकडे लिहिलेलं त्या मालकाचं नाव असलं तरी ते जमीन जिल्हा परिषदेला दिलेली असं लिहिलेलं आहे। आणि त्या हिशोबाने तर त्या जमीन मालकाशी बोलून एकदा चर्चा करून त्याला कसं सॉर्ट आउट करता येईल ह्याच्याकरता आम्ही कलेक्टरला सांगितलं नाही। नक्कीच आम्हाला खात्री आहे की जो जमीन मालक आहे त्यालाही वाटते की शाळा चालली पाहिजे, तर नक्कीच ती शाळा चालू कशी ठेवता येईल याच्याकरता प्रयत्न करू। नाही, कसं आहे, अनेक वर्षापासून हे आहे। आता ज्यावेळेस ही जागा घेतली, त्याच्यावर कब्जा घेतला, त्याच्यावर बांधकाम केलं, ते सगळं त्यावेळेसचे अधिकारी तर आता नसणारच आहेत। आता जे आहेत ते नवीन अधिकारी, त्यांना काही माहीत नाही। पण नक्कीच ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटने ही काळजी घ्यायला पाहिजे होती की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही। लवकरात लवकर त्यांची दुसरी अल्टरनेटिव्ह व्यवस्था करून देऊ। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यामुळे। त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टळणार का याकडे आपलं लक्ष असेल। कॅमेरामॅन विनीत पेडणेकरसह मी चेतन नावरे, मुंबई। सर्व समितीतल्या सर्व लोकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी याबाबत लवकरात लवकर तोडगा काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। कारण आतापर्यंत हिवाळा होता, परंतु आता जवळपास 6 दिवस झालेत। आता उन्हाळा असल्यामुळे विद्यार्थी म्हणजे उन्हाच्या तडाख्यातून त्यांना सुटका मिळावी आणि त्यांचा बचाव व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची मी सर्वांना आवाहन करतो। देवराव पाटील पौल यांनी शाळा ताब्यात घेतलेली आहे। आता काही करून आमची शाळा येणार नाही। आम्हाला खूप त्रास होत आहे। तिथं येणारे जाणारे वाहन पण आम्हाला खूप त्रास देत आहे। आम्हाला आवाजा पण खूप त्रास होत आहे आणि अंगणवाडी ताई, आमचे शिक्षक ते खूप सगळे दुखात आहेत। आम्हाला खूप दुःख होत आहे आणि आम्ही उन्हात बसत आहोत आणि आम्हाला शौचालयाचा पण खूप त्रास होत आहे। 4-5 इमारतीमध्ये शाळा बसवण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत। हदगावचे गट विकास अधिकारी
माननीय आडेराघव साहेब हे सुद्धा त्या स्पॉटवर उपस्थित होते. त्यांनी सुद्धा मुख्याध्यापक आणि सर्व प्रशासनाला सदरील जागा तात्पुरती व्यवस्थेमध्ये त्या प्रशासकीय इमारत भरा अशा पद्धतीनं आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं आता आज आम्ही कारवाई केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.